दरवर्षीप्रमाणे चालत येणारी मुक्ताई व काळोबा देवस्थान यात्रा नारायणगाव याचे नियोजन यात्रा नियमाने 4 दिवसाची असते, पण तमाशा कलावंतांना आपण एक त्यांचा कला सादर करण्यासाठी आपण 8 दिवसाची यात्रा ठेवलेली आहे। तर त्या यात्रेचं संपूर्ण नियोजन कसं असणार आणि वार वेळ काय असणार? जय शिवराय। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नारायणगाव यात्रोत्सव निमित्त आपण येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो। खरं तर पूर्ण जिल्ह्यातील सगळ्यात मोठी यात्रा कुठं भरत असेल तर ती नारायणगावमध्ये मुक्ताबाई व काळोबा देवाची यात्रा ही भरत असते आणि त्या निमित्ताने खरं तर चैत्र एकादशीला सुरुवात होणारी यात्रा खरं तर 4 दिवसाची यात्रा, परंतु अशी आख्यायिका मुक्ताईच्या या यात्रेच्या निमित्ताने या सगळ्या तमाशा कलावंतांच्या मनामध्ये आहे की जो कोणी इथं तमाशा सादर करेल त्याला पुढलं वर्षभर हे सातत्याने चांगला व्यवसाय होतो आणि कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही। त्याच्यामुळे इथं चढाओढ असते की आपल्याकडं कोणी तमाशा सादर करावा आणि यामुळं खरं तर अनेक कलावंतांची इच्छा असल्या कारणामुळे आपण तो तमाशाचा 8 दिवसाचा आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे। मग तशी यात्रा आपली 25 तारखेला आपल्याकडं घागरी येतील, जी घागरीची मिरवणूक सगळ्या ढोल ताशा पथकांमध्ये आपण पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने ती करायचा प्रयत्न करत असतो। आपण पाहतोय खरं तर सगळीकडे डीजेची आवाज असताना नारायणगाव हे एकमेव शहर आहे, गाव आहे की जिथं संपूर्ण मिरवणूक ही पारंपरिक वाद्याच्या गजरातच सादर केली जाते आणि ह्या मिरवणुकीला ह्या वर्षीसुद्धा जवळजवळ 15 ताफे 15 ढोल ताशा पथक मंडळांची ही आई मुक्ताईला सलामी देण्यासाठी येणार आहे। दुसरा दिवस जो शोभेच्या दारूचा असतो, म्हणजे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात अशी परंपरा नसेल की आपल्या नारायणगावच्या देवीच्या यात्रेसाठी आतारबंधू दारूवाले हे कितीतरी पिढ्यानपिढ्यापासून ती शोभेची दारू स्वतः बनवतात, स्वतः तयार करतात, स्वतः ती झाडं करतात, आणतात आणि ती उडवण्यासाठी आणि त्या पाहण्यासाठी ती शोभेची दारू मला वाटलं तमाम नारायणगाव पंचक्रोशीतून तालुक्यातून सगळी लोक येत असतात आणि प्रचंड मोठा खरं तर कार्यक्रम तो शोभेच्या दारूचा होत असतो। 27 तारखेला तर हगामा आहे जो आपला मर्दानी खेळ आहे आणि ह्या वर्षी मात्र ह्या मर्दानी खेळाच्या माध्यमातून शिवराज राक्षेसारखं पैलवान, त्याचबरोबर माऊली जामदाडेसारखे असे अनेक नामवंत पैलवान जे आपल्या ह्या आखाड्यामध्ये खेळण्यासाठी येणार आहे। त्यामुळं यावर्षीसुद्धा तोही मोठ्या उत्साहामध्ये आखाडासुद्धा संपन्न होणार आहे। कारण जर एवढे महाराष्ट्र केसरीसारखे पैलवान नारायणगावात पहिल्यांदाच यावर्षी खेळायला येतात आणि त्याचंसुद्धा एक चांगल्या प्रकारचं नियोजन यात्रा कमिटीच्या माध्यमातून केलं जाईल। खरं तर ही 3 दिवसाची यात्रा, 4थ्या दिवशी अमावस्येच्या दिवशी हिशोब असतो, हिशोबाच्या दिवशी मग पुढच्या वर्षी यात्रेमध्ये काय काय करायचं याचं नियोजन खरं तर केलं जातं आणि ह्या माध्यमातून मग 24 पासून सुरुवात होणारी यात्रा खरं तर ती आता 1 तारखेपर्यंत तमाशा आहे, तिथपर्यंत चालणार आहे आणि मग ह्यासाठी चांगल्या पद्धती, कारण आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून यात्रा मोठी होत चालली। पाहणे जवळजवळ आता जर 3-4 दिवसाची यात्रा असली तर लोक जवळजवळ एक 8-10 दिवस सातत्याने सर्वसामान्य लोक ह्या यात्रेला येत असतात आणि त्या माध्यमातून खरं तर पाळणे असतील किंवा खाऊगल्ली असेल किंवा अजून काही जे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत त्यासाठीचं चांगलं काय नियोजन करता येईल यासाठी यात्रा कमिटी सातत्याने संतोष नाना असतील, आमचे विकास नाना तोडकरे असतील, एकनाथ शेट असतील, डीके असतील, आमचे अशोक नाना असतील, अजित असेल, खरं तर खूप सारी मंडळी ही सातत्याने त्यामध्ये भाग घेतात, सहभाग घेतात आणि संपूर्णपणे ती यात्रेचं नियोजन। ह्या वर्षीचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की यात्रा कमिटी एवढं सगळं पब्लिक येत असतं, आपण काही मैदानं पार्किंगसाठी उपलब्ध केली, काही 2 व्हीलर पार्किंगसाठी केलेली आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा यात्रा कमिटीच्या माध्यमातून आहे। गाड्या लावण्यासाठी काही लोक आपण जे बाउन्सर आपण म्हणतो खाजगी सिक्युरिटीवाले त्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊ, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात यात्रा कमिटीच्या वतीने होत आहे। खरं तर भाविक भक्त मागच्या वर्षीसुद्धा जवळजवळ 5 लाखापेक्षा लोक येऊन मंदिरात गेली व मंदिरात सुद्धा आपल्याला काय चांगल्या सुविधा देता येतील यासाठीचा प्रयत्न सातत्याने
आपण यात्रा उत्सवाच्या निमित्ताने करणार आहोत. एक चांगली यात्रा उत्सव, एकदा शांततेचा यात्रा उत्सव. खरं तर बारीक बारीक गावांमध्ये अनेक वाद होतात, परंतु नारायणगावमध्ये मात्र कुठेही तुम्हाला वाद अजिबात तुम्हाला दिसणार नाही. मागच्या वर्षी यात्रा आपण सगळ्यांनी पाहिली असेल. ह्याही वर्षी त्याच पद्धतीचं नियोजन संपूर्ण नारायणगावकरांच्या आणि वालवाडीकरांच्या माध्यमातून होणार आहे. ह्या यात्रेसाठी तुम्ही ज्या ठराविक पार्ट्या ठरवलेल्या त्या 8 दिवसासाठी तमाशा कलावंतांच्या, त्या पहिल्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंत कोणते कोणते कलाकार इथं आपली कला सादर करणार आहेत? नाही बघा, आता ह्या यात्रेत मी तुम्हाला पहिल्याही वेळेस सांगितलं की खरोखर अनेक नामवंत कलाकार, नामवंत तमाशा कलाकार आपल्याकडे कला सादर करतात. मग त्यामध्ये पहिल्या दिवशी चंद्रकांत ढवळपुरीकरांचा तमाशा असेल, दुसऱ्या दिवशी अंजली राजे नाशिककरांचा तमाशा आहे, तिसऱ्या दिवशी जे दारूचा मुख्य दिवस असतो तो त्या दिवशी आपले पप्पूशेठ मुळे, तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा तमाशा आपल्या ह्या यात्रेमध्ये असतो. चौथ्या दिवशी मालतीदाई इनामदारांचा जो आगामीचा दिवस आहे, या दिवशी मालतीदाई इनामदारांचा दिवस असतो. 5व्या दिवशी सोमवारी 28 तारखेला विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्याचा तमाशा आहे. त्याचबरोबर मंगला बनसोडे आहे, नितीन कुमार सर, भिका भीमा आहे, प्रकाश आहिरेकर आहेत. असे अत्यंत नामवंत तमाशा कलाकार हे सातत्याने आपल्याकडे 8 दिवस कला सादर करतात. या यात्रेसाठी येणाऱ्या भावी भक्तांना आपण काय आवाहन कराल? नाही, भाविक भक्तांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच आवाहन करतो, शांततेने या. आपण सगळ्यांनी जर थोडं नियोजनबद्धपणे काम केलं तर एवढी मोठी यात्रा उत्सव हा एकदम चांगल्या पद्धतीने आपण आनंद घ्या, आपला आनंद सोहळा साजरा करा, यात्रेत या, देवीची दर्शन घ्या. हे करत असताना मात्र कुठेही थोडाफार गोंधळ करू नका. काही हेवेदावे असतील ते काढायचा प्रयत्न करू नका. आपण सगळ्यांनी काही तुमच्या अडचणी असेल तर यात्रा कमिटीशी संपर्क साधा, त्याच्यावर निश्चित स्वरूपात निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. खरं तर आपण यात्रा कमिटीच्या माध्यमातून तिथं आपण संपूर्ण परिसरामध्ये CCTVचं सुद्धा नियोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल असं काही करू नका. ही यात्रा आपली आहे आणि जेणेकरून ह्या दरवर्षीप्रमाणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडेल यासाठीचा प्रयत्न करत असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हीच विनंती करतो की ह्या यात्रेला भरभरून लोकांनी यावं आणि आपला आनंद सोहळा साजरा करावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जय शिवराय.